नांदेडमधल्या लोहामधल्यात माळेगाव इथं श्री खंडोबाच्या यात्रेला सुरुवात होणार आहे। 29 तारखेपासून ही यात्रेला सुरुवात होईल। 400 वर्षांची परंपरा असलेल्या माळेगाव यात्रेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत। दरवर्षी या यात्रेला 15 ते 16 लाख भाविक येत असतात। जिल्हा प्रशासनाकडून यात्रेमध्ये कृषी प्रदर्शन, कुस्तीच्या दंगली, पशु प्रदर्शन, शंकरपट यासह लावणी महोत्सव, कला महोत्सव अशा अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं। आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी घेतला। आपण पाहूया। दक्षिण भारतातील सर्वात मोठी खंडोबाची यात्रा ही नांदेड जिल्ह्यातील माळेगाव या ठिकाणी भरते। आपण बघू शकतोय हे माळेगावचं खंडोबाचं मंदिर आहे। या खंडोबाच्या यात्रेसाठी देशभरातून भाविक लाखोच्या संख्येनं या महिन्याभरात येत असतात। 29 तारखेला या यात्रेला सुरुवात होतीये। 5 दिवसाची ही यात्रा शासनातर्फे भरवण्यात येते। 29 तारखेला देवस्वारीनं या यात्रेची सुरुवात होणार आहे। तर ती यात्रा जी आहे महिनाभर चालते। हौस्या गौस्या नवस्याची यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे। या यात्रेमध्ये जर बघितलं सर्वच प्रकारचे पाळीव प्राणी यांचा मोठा बाजार या ठिकाणी भरला जातो। विशेष म्हणजे गाढवांचा बाजार आणि घोड्यांचा बाजार हा 1 वर्षाच्या उधारीवरती या ठिकाणी चालवला जातो। अशी ही 400 वर्षाची परंपरा असलेलं माळेगावच्या खंडोबाची ही यात्रा, ज्याची जय्यत तयारी आता या ठिकाणी झालेली आहे। प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना ज्या आहेत या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। पाण्याची व्यवस्था असेल, विजेची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, बसेसची व्यवस्था असेल, ही सर्व व्यवस्था जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यातर्फे ही यात्रा भरवली जाते आणि ही पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। या यात्रेसाठी प्रशासन सज्ज असून आरोग्य प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे। तर कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवळपास 1,500 पोलिसांचा ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या यात्रेला कुठलंही गालबोट लागू नये याची खबरदारी या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पोलीस यंत्रणा घेताना आपल्याला पाहायला मिळते। तर येत्या 29 तारखेपासून यात्रेला सुरुवात होणार आहे आणि यात्रेकरू आणि सर्व भाविक या ठिकाणी महिनाभर या यात्रेचा आनंद घेत असतात। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।